साईराम, कसे आहेत सगळे? आज आपला प्रवास शिर्डीपर्यंतचा पूर्ण होणार आहे. म्हणजे आज आपण बाबांच्या भेटीला जाणार आहे आणि सगळे एकदम चकचकीत तयार झालेले आहेत. असे वाईट कपडे घालून, टोपी वगैरे घातलेले. आपल्या ठाणे शिर्डी वारकरी प्रतिष्ठान त्या नावाला शोभेला असं आपलं वारकऱ्यांचे वाईट कपडे असतात, तसे वाईट कपडे आहेत सगळ्यांचे. सगळे एकदम तयार झालेले आहेत. तर आता आपण सगळ्यांना बघूयात कसं वाटतंय. साईराम मंडळी, मग येतंय ना? जायचं ना? बोला ओम साईराम. तर चला, सगळे तयार झालेत. आता आपण जाऊयात पालखीच्या इकडे. मंडळी, बाबांच्या पालखीचे दर्शन घेऊन बाहेर आलो आणि बाहेर येताच दिसतंय काय, दैदिप्यमान दिसणाऱ्या अशा आषाढी वारीमधील दिंडीप्रमाणे हा पालखी सोहळा. हा सोहळा आता निघालाय आपल्या साई भेटीसाठी. मंडळी, हा सोहळा पाहताना ना मला ज्ञानोबारायांच्या अभंगातील एक ओळ आठवते. ज्ञानोबाराय काय म्हणतात ऐका. कुंचे पताकाचे भार आले वैष्णव डिंगर, भेणे पळती यमकिंगर, नामे अंबर गरजतसे, अजिया म्या देखली पंढरी, नाचतात वारकरी, भार पताकांचे करी, भीमा तरी आनंद. साईराम, आता आपण मंदिर परिसरात आहोत आणि आता दर्शनाला जायचं, पण त्याच्या आधी प्रदक्षिण आहे. मंदिर परिसर आणि बाजूला आपले सबस्क्रायबर्स पण भेटलेत. साईराम माऊली. साईराम. तर आता हे भेटायला पण आले आणि पालखीला पण आलेले आहेत. सो आता आम्ही सगळेजण मिळून पहिले प्रदक्षिणा घालू आणि मग दर्शनाला जाऊ. चालता वारी आयुष्याची, सुख दुःखाची वळणे येती, नाम तुझे घेता साही नाता, सारी वळणे सोपी होती, भक्तीची या घेता टाळ, आपुल्या कर्माच्या चिपळ्या होती, वाचता मृदुंग साईनाथाचा, आमुचे पावले तुझ्या समीप येती, फुले फुले ओवाळावी जसे गुंफली रे नाती, भजन तुझे गाता जैसे मुखातून सुशब्द बरसती. साईराम मंडळी, फायनली आपला प्रवास पूर्ण झाला आहे आणि दर्शन पण झालं आहे. आपले इथे माऊली बाबा चालले. साईराम, साईराम माऊली.
साईराम माऊली, बाळा माऊली साईराम, बाळा माऊली साईराम. ओ बाळा माऊली साईराम साईराम. त्याला जेवायला जाऊ आता आपण प्रसादालयमध्ये. साईराम भोजनालयातला आपला भंडारा, चपाती भाजी भात आणि आपले इथे सगळे सहकारी. या जेवायला. तर फायनली आमची खरेदी वगैरे सगळी झाली आहे. बघा सगळे लाडू वगैरे घेऊन झालेत. बाबांनी पण लाडू वगैरे आता मला आपले पण लाडू वगैरे सगळे आहेत. तर आता पॅकिंग वगैरे करू आणि संवादाच्या गाडीला बसू. तर साईराम मंडळी, आपलं दर्शन वगैरे झालं, खरेदी वगैरे सगळी झालेली आहे. तर आत्ताचा जो क्षण होता तो निरोपाचा होता. इथे आपले जे माऊली आहेत त्यांचा आपण निरोप घेतला. आम्ही हा क्षण कधी पण नको असावं म्हणतो, पण ह्या क्षणाच्या मागे असं असतं की निरोप घेताना आमच्या मनात अशी आशा असते की पुढच्या वर्षी आपण पुन्हा भेटू याच ठिकाणी. सो या सगळ्यांना बाय बोलताना थोडेसे मिक्सवाले फिलिंग येतात. तर मगाशी बाकी सगळ्यांना बाय बोललो आणि आता निघत होतो तेवढ्यात आपल्याला बाबू भेटला. साईराम. साईराम बाबू काय बोलतोय बाबा रे, काय बोलताना प्रवास संपला तर काय सांगू तुला यार, खूप मिक्स वाल्या फिलिंग आहेत आणि खूप भारी वाटतंय. बाबूचं काय म्हणावं यार, प्रत्येक वेळी ना मला फोन करायचा, कुठे आहेस, मी कुठे अटकलो असलो तरी ओके आहे ना, काका बरे आहेत ना, मी जेवलो नाही जेवलो, काका जेवले नाही जेवले, प्रत्येक गोष्टीचं त्याने एक भावासारखी काळजी घेतली. भाऊच आहे पण तरी पण त्याने भावासारखी काळजी घेतली आणि प्रत्येक वेळी आपल्याला विचारत होतो की कसं आहे, काय ओके आहे. भाऊ तुला आठवतं मी 2018च्या पालखीला एकटाच कसारा घाट चढवत होतो, त्यावेळेस मला कोणी फोन नव्हतं करत, पण बाबू मला फोन करायचा, कुठे आहेस, एकटा अटकलाय का, असेल तिथे थांब, जास्त पुढे नको येऊस, मी काहीतरी कोणाला तरी पाठवतो, काहीतरी करतो. हाच आपला बाबू, भाऊ आहे आपला. पण आता ह्याला पण बाय बोलायचं, हात आपल्याला ठाण्यात भेटेल, पण पालखीतला बाबू आणि ठाण्यातला बाबू हा वेगवेगळा आहे. बरोबर आहे ना. सो पालखीतला हा आपला भाऊ, म्हणजे ह्याला साईबंधूना म्हणतात, आम्ही ह्याला साईबंधू म्हणतो. तर असे आपले साईबंधूचे आपण निरोप घेऊयात आणि त्याला आपण ठाण्यात भेटू. काय म्हणतो बाबू ना, तिकडे काहीतरी वेगळं, तिथे काय तो तिथे काहीतरी वेगळं असणार आहे. तर इथे सोनू पण आहे. सोनू सोनू मन्या, साईराम माऊली, भेटू आता ठाण्यात आणि पुढच्या वर्षी. तर त्या सगळ्यांना बाय बोललोय. तर मंडळी, आपला प्रवास वर्ग सुखाचा पर्व 3 याच्यातला हा लास्टचा व्हिडिओ आहे. इथला शिर्डीतला लास्टचा आहे. इथून भंडाऱ्याचा एक असेल आणि पालखी जर ठाण्यात आली तो वाला असेल. जर मी ओके वाटलं मला किंवा कसं काय असलं तर मी तो व्हिडिओ शूट करेल, अदरवाईज बघू जसं होतं तसं. तर सगळ्यांना परत एकदा बाय बोलूयात आणि साईराम. चला आपण आपल्या प्रवासाला लागू. तर ट्रेनला बसायचं आहे आणि ट्रेनची तिकीट तर ऑलमोस्ट बुक आहे. देखेंगे अभी पुढचा प्रवास. साईराम. मंडळी, आपला प्रवास स्वर्गसुखाचा साई भेटीचा या प्रवासातला हा शेवटचा क्षण. शेवटच्या क्षणी बाबांची आज्ञा घेतल्याशिवाय आपण शिर्डी सोडू शकत नाही. प्रथेप्रमाणे शिर्डीत जो कोणी येणारा असायचा पूर्वीही तो बाबांची आज्ञा घेतल्याशिवाय जात नसे. आपण पण बाबांची आज्ञा घेतोय, पण आज्ञा घेता घेता बाबांना मनापासून एकच म्हणायचं आहे, बाबा निरोप घेतो आता, आज्ञा असावी, चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी, क्षमा असावी, क्षमा असावी. बाबा साईराम.